संभाजीनगर प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांचा धक्कादायक जबाब। चांदगुडे कुटुंबाच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत। पण जेव्हा कुणालच्या वडिलांचे नातेवाईक आणि कुणालच्या आईकडचे नातेवाईक एकमेकांवर आरोप करताना दिसून आले, पण आज जेव्हा पोलिसांनी दोन्हीकडच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं, तेव्हा त्यांनी जी माहिती दिली, जे स्टेटमेंट तिथे त्यांनी दिलं, त्याने सगळ्यांना धक्का बसला। आता खरं तर एखाद्या घरातले जेव्हा सगळे लोक निघून जातात, तेव्हा त्यांचे नातेवाईकच काहीतरी सांगू शकतात या उद्देशाने त्यांना बोलावण्यात आलं होतं। पण त्यांनी जे सांगितलं ते अक्षरशः वेगळंच निघालं। खरं तर घटना 21 ऑगस्टला घडली। एक आठवडा घटनेला होऊन गेलाय, पण दररोज वेगवेगळी कारणं याच्यातमध्ये समोर येत आहेत। कधी आयफोन तर कधी कौटुंबिक वाद। पण पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईक गेल्यानंतर तपासामध्ये एक वेगळीच माहिती समोर आली। ती होती कुणालचा मेसेज। कुणालने आईला एक मेसेज केला होता, मेसेज वेळेवर पाहिला नाही आणि त्यामुळे घटना घडली। एक अशी वेगळीच माहिती समोर येत होती। त्यानंतर कुणालच्या बहिणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। एक पोस्ट तिने टाकली, त्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीच होती। पण खरा मुद्दा होता नातेवाईकांचा। अक्षरशः एक आठवड्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना बोलवण्यात आलं। एकमेकांवर टीका करणारे नातेवाईक जेव्हा पोलीस स्टेशनला समोर बसले, तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडला। त्यांनी असा जबाब नोंदवला की ज्याची कल्पनाच कुणी करू शकत नाही। मग नेमकं काय म्हटले ते नातेवाईक? त्यांनी पोलिसांना नेमकं असं काय सांगितलं की ज्यामुळे या प्रकरणच पूर्ण उलट फिरलं? आईने तो कुणालचा तो मेसेज कोणता होता? कुणालच्या बहिणीची ती सोशल मीडिया पोस्ट नेमकं काय होती? काय होतं आईने न वाचलेल्या त्या मेसेज मध्ये? सर्व पोलीस स्टेशनमध्ये, त्या पोलीस स्टेशनच्या बंद खोलीमध्ये नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। 21 ऑगस्ट रोजी खवड्या डोंगराच्या खोलदरीत अवघ्या 4 सेकंदात चांदगुडे कुटुंब संपलं। मुलगा कुणाल, वडील मुरलीधर आणि आई संगीता यांचा जागीच अंत। सुरुवातीला महागड्या आयफोनचा हट्ट सांगितला गेला, नंतर कौटुंबिक कलह समोर आला। जेव्हा दोन्हीकडचे अंत्यसंस्कार बेवळ्या गावी झाले, त्याने नातेवाईकांमधली मोठी दरी उघड झाली। पण हे प्रकरण आता केवळ डोंगरापुरतं राहिलं नव्हतं, कारण की कुणालच्या मावस बहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणखी शेअर केला आणि त्याच्यामध्ये अशी काही वाक्य लिहिली होती की ज्याने सगळ्यांना धक्का बसला होता। खरं तर या प्रकरणाला 6-7 दिवस झाले, कुणीही काही बोलत नव्हतं। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। इकडचे तिकडचे नातेवाईक एकमेकांवर टीका करताना दिसून येत होते आणि अखेर पोलिसांनी त्यांना बोलावलं आणि पोलीस स्टेशनच्या 4 भिंतीमध्ये त्यांनी जो जबाब दिला त्याने सगळ्यांना धक्का बसला। काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप करणारे पोलीस स्टेशनमध्ये असं कसं बोलू शकतात हा प्रश्न सगळ्यांना पडला होता। पण खरी थिणगी तिथून पडली जेव्हा कुणालची बहीण अक्षरा हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून कुणाल सोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर केला। एक असा व्हिडिओ ज्याच्यामध्ये कुणाल नाचताना दिसतोय, त्याच्यामध्ये ती बहीणही दिसते, पण त्या व्हिडिओ खाली तिने ते लिहिलं होतं ते फारच वेगळं होतं। ती म्हणाली, कसं सांगू रे कुणाल या सगळ्यांना? नाही कळत कुणाल, तू अजूनही लहान होतास, जमलं तर आम्हाला माफ कर, नाही वाचू शकलो आम्ही तुला, असं त्या मुलीने, त्या बहिणीने असं लिहिलं होतं। कुणालने तिला वचन दिलं होतं की तू मला अर्ध्या रात्री आवाज दे, मी तुझ्या एका आवाजावर येईल। पण आज कुणालच निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब सुन्न झालं। कुणाल अत्यंत संवेदनशील होता आणि त्याच्या सहनशीलतेपलीकडे या गोष्टी गेल्या होत्या का, असा या व्हिडिओचा अर्थ होता। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्या दोन्ही कुटुंबांना जेव्हा पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं, तेव्हा खरं तर सगळं जे स्टेटमेंट होतं, त्यांचा जो जबाब होता तो फार विचित्र समोर येणार होता। खरं तर त्यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं, पण त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये एका गोष्टीची नोंद झाली होती। ती गोष्ट होती कुणालने आईला पाठवलेल्या एका मेसेजची। कुणालने आईच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता, पण घरातील गोंधळात तो मेसेज वेळेवर पाहिला गेला नाही। एका बाजूला हे सगळे खुलासे होत होते, पण पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा मूळ छडा लावण्यासाठी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले। जेव्हा दोन्हीकडचे नातेवाईक वाळुंज पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले, तेव्हा तिथलं वातावरण बदललं होतं। एकमेकांकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात नेमकं काय होतं, थेट पोलीस स्टेशन मधलं जे दृश्य कसं होतं आणि काय ते बोलणार होते, हे सगळं सत्य आता समोर येणार होतं। MIDC वाळुंज पोलीस ठाण्यात दुपारच्या सुमारात त्या दिवशी कमालीची शांतता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिन बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। एका गाडीतून मुरलीधर यांचे वृद्ध आई वडील आणि भाऊ बहिणी उतरल्या। त्यामध्ये कुणालचे आजोबा होते, कुणालची आत्या होती। सगळ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः एक तीव्र दुःख
आणि एक विचित्र भावना स्पष्ट दिसत होती. काही मिनिटातच दुसऱ्या बाजूनं दुसरी गाडी आली, ज्याच्यामध्ये संगीता म्हणजे कुणालच्या आई यांच्या माहेरची मंडळी म्हणजे कुणालचे मामा मावशी पोलीस ठाण्यात हजर झाले. जेव्हा दोन्ही परिसर पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यात एकमेकासमोर समोर आले तेव्हा काही सेकंद भयानक शांतता पसरली. कुणी कोणाशी एक शब्द बोलत नव्हतं, पण डोळ्यातून एक विचित्र ठिणग्या उडत होत्या. टीव्हीवर एकमेकांवर चिखलफेक करणारे नातेवाईक आता पोलिसांच्या समोरच एका खोलीत समोरासमोर बसणार होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जेव्हा कुटुंबांना केबिनमध्ये बोलवलं आणि चौकशीचा कागद पुढे गेला तेव्हा त्या खोलीत कोणता ड्रामा घडला. पोलिसांनी पहिला काय प्रश्न विचारला, खरं तर इथूनच सुरुवात होणार होती. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या महत्वाच्या लोकांना केबिनमध्ये बसवलं. एका बाजूला मुरलीधर यांचे वडील आणि बहिणी तर दुसऱ्या बाजूला संगीतांचे माहेरचे नातेवाईक. टेबलवर चांदगुडे कुटुंबाची केसची फाईल उघडी होती. पोलिसांनी विचारपूस सुरू केली. सुरुवातीला दोघांनी जुने संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा वाटणीचा मुद्दा, 20 वर्षापूर्वाचा विवाह आणि घरात चाललेली धुसफूस यावर हळूच चर्चा सुरू झाली. दोन्ही बाजूंच्या डोळ्यामध्ये अश्रू, पण सोबत एकमेकांबद्दलचा कडवटपणा. पोलिसांनी त्यांना शांत केलं आणि प्रकरणाच्या कायदेशीर मुद्द्यावर आले. पोलीस म्हणाले, सोशल मीडिया आणि टीव्हीवर तुम्ही आरोप केले, मग अधिकृत जबाब आम्ही नोंदवत आहोत. घरात नक्की काय घडत होतं, कोण कोणाला त्रास देत होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही दुर्दैवी घटना कोणामुळे घडली. पोलिसांनी जेव्हा कागद पुढे करून तुम्हाला कोणावर गुन्हा दाखल करायचा आहे का असा सवाल विचारला तेव्हा दोन्ही कुटुंबांनी एक असा निर्णय घेतला की ज्याने अक्षरशः अधिकाऱ्यांच्या हातातला पेन देखील जागीच थांबला. पोलिसांनी अत्यंत स्पष्ट शब्दात दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना विचारलं, तुम्हाला एकमेकांविरोधात, सासरच्या विरोधात, माहेरच्या विरोधात किंवा कोणाच्याही विरोधात एखादी तक्रार द्यायची आहे का, फिर्याद द्यायची आहे का, कुणी त्यांना प्रवृत्त केल्याचा काही गुन्हा वगैरे नोंदवायचा आहे का. आणि इथेच तो मोठा धक्कादायक क्षण घडला. ज्या नातेवाईकांनी दिवसभर प्रसार माध्यमांसमोर एकमेकांवर टीका केली त्या त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय धक्कादायक होता. आता साहजिकच एकमेकांवर जेव्हा आरोप केले जातात तर ते राग असतो आणि त्या रागाच्या भावनेतून तक्रार केली जाऊ शकते असं वाटत असतं. पण अखेर त्यांनी जे केलं ते खूप विचित्र होतं. त्यांनी अक्षरशः एक मताने एक निर्णय घेतला. तो निर्णय होता साफ नकार. होय, दोन्ही कुटुंबांनी पोलिसांना एकच थरारक वाक्य सांगितलं, साहेब, घराच्या 4 भिंतीच्या आत नक्की काय घडलं, त्या दिवशी घरात काय वाद झाला आणि त्यांचं नेमकं काय कारण होतं हे केवळ आणि केवळ त्या तिघांनाच माहिती असेल. आता ते तिघेही या जगात राहिलेले नाहीये, त्यामुळे आम्ही कुणावरही गुन्हा दाखल करणार नाही. त्या एका जबाबाने पोलीस खातंही चक्रावून गेलं, कारण की एकमेकांवर संशय घेणाऱ्या दोन्ही कुटुंबांनी कायदेशीर कारवाईची वेळ येताच पूर्णपणे माघार घेतली आणि त्या तिघांच्या मृत्यूचं मूळ रहस्य आता अक्षरशः त्या दरीतच दफन झालं. पोलिसांच्या चौकशीतून या दोन्ही कुटुंबाच्या धक्कादायक जबाबावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की 4 भिंतीच्या अंतर्गतचा कलह इतका टोकाचा होता की त्याचं अधिकृत सत्य कुणीच समोर आणू शकलं नाही. आरोप प्रत्यारोप खूप झाले, पण शेवटी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत आणि त्याच्या मागचं कारण मात्र अनुत्तरित राहिलं. दोन्ही कुटुंबाच्या या पोलिसांच्या भूमिका, जे त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जो जबाब दिला त्याविषयी तुमचं काय मत आहे, त्यांनी तक्रार का केली नसेल, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ हा प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी घंटीचं बटन नक्की प्रेस करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.